मित्र हो, चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटानिमो व्हायरस या व्हायरसनं धुमाकूळ घातल्याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सध्या सुरू आहे. ह्या व्हायरस नेमका काय आहे, याची कुठली लक्षणं असतात आणि याचा आपल्याला धोका किती आहे? HMPV हा साधा फ्लू सारखा व्हायरस आहे. या व्हायरसमुळे आपल्याला श्वसन मार्गाचा संसर्ग होऊन नाक बंद होणं, नाकातून पाणी येणं, खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी यासारखी सामान्य फ्लू सारखी लक्षणं दिसून येतात. कॉमन कोल्ड जसा असतो अगदी तसाच. आणि या थंडीच्या दिवसामध्ये हा व्हायरस अतिशय वेगानं पसरतो, वेगाने याचा संसर्ग होतो, याची लागण देखील होते. परंतु कोविड सारखा इतका जीवघेणा हा व्हायरस अजिबात नाहीये. या व्हायरसचा संसर्ग खास करून 14 वर्षाच्या खालील मुलांना होत असल्याचा अभ्यास आहे. यासोबतच वयस्क लोक, ज्यांना पूर्वीचा गंभीर आजार आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा लोकांना याचा संसर्ग जास्त होतो. मात्र सध्या भारतामध्ये याला अजिबात घाबरायची गरज नाही. त्यामुळे काळजी करू नका, काळजी घ्या. काय काळजी घ्यायची तर गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळा. जायचंच असेल तर मास्क वापरा. खोकताना, शिंकताना तोंडावरती, नाकावरती रुमाल धरा. सार्वजनिक ठिकाणी संपर्क केल्यानंतर जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर व्यवस्थित स्वच्छ साबणानं हात धुवा. आणि अशा प्रकारची लक्षणं 2-3 दिवस झाल्यानंतर सुद्धा तीव्र स्वरूपानं वाढत असतील तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.